आज आम्ही खत टाकण्यासाठी आलेलो आहोत. इथे आमची मका आहे. हे DNP म्हणून एक खत आहे आणि हा युरिया आहे. हे मिक्समध्ये आम्ही हे दोन्ही खतं या मक्याला टाकणार आहोत. पहिल्यापासून म्हणून याच्यामुळे मक्याला हा फायदा होतो. युरियामुळे मका चांगल्या प्रमाणात वाढते आणि या खतामुळे सुद्धा मकाची वाढ चांगली होते आणि त्याला कणीस लागण्यास सुद्धा मदत होते. हे दोन्ही एकत्र करून आम्ही मकाला डोस देणार आहोत. हा युरिया आहे, छोटा बारका युरिया आणलेला आहे आम्ही मकाला विरघळण्यासाठी. आणि हे काळं खत DNP म्हणून एक काळ्या प्रकारचं खत आहे. हे दोन्ही एकत्र करून आम्ही मकाला वापरणार आहोत. असलेलं आहे आणि युरियावर हे DNP म्हणून एक खत आहे ते मी आता ओतणार आहे. युरियाची एक गुणी घेतली ना DNP या खताची अर्धी गुणी घ्यायची आणि हे मिक्समध्ये दोन्ही एकत्र कालवायचं आणि मकाला टाकायचं. अशा पद्धतीने हे एकत्र करून घ्यायचं. एवढं गमेल भरलं ना आम्ही एका साऱ्याला वापरतो. अशा पद्धतीने मसाला आणून युरिया आणि हे म्हणून आणलेलं आहे ते टाकणार आहोत. संध्याकाळी पाणी लावून द्या. मोठ्याने आपण दोघींनी जाऊ. त्याच्यामुळे आम्ही दोघी आलेलो आहे आता आणि आता युरिया टाकत आहोत.